आमदार विकास ठाकरे उभे आहेत। सर, अनुसूचित जाती जमाती आणि महिला बालविकास कल्याण याच्यासाठी 15,000 कोटींचा निधी वळवला गेला आहे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? मला वाटतं की ज्या योजना रखडलेल्या असतील, अनुसूचित जातीच्या ज्या स्कॉलरशिप्स असतील, ज्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे, त्यासाठी वळवला असेल तर चांगला आहे, पण तो अनावश्यक कामासाठी वळवला असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही। आत्तापर्यंत अधिवेशनाचा 3रा दिवस आहे, आत्तापर्यंत विरोधी पक्षनेते भेटले नाही, याच्याबद्दल काय? ते विरोधी पक्षनेता द्यायच्या यांच्या मनातच नाही, बिना विरोधी पक्षनेत्याचेच 5 वर्ष काढणार आहे। आणि सरकारला भीती आहे की विरोधी पक्षनेता दिला तर इथे प्रखरतेने विरोध होईल, म्हणून ते थांबवत आहे। परत नागपुरामध्ये सध्या बिबट्याचा कहर वाढला आहे, विदर्भातही वाढला आहे, पण नागपुरामध्ये मागल्या काही दिवसापासून आजही एक बिबट्याची बातमी आली आहे, याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? वन विभाग रोखण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे आणि सरकारची जबाबदारी आहे की बिबट्यापासून नागपूरच्या जनतेला सुरक्षित ठेवावं आणि वन विभागाने हे कार्य करावं। सभागृहातसुद्धा याविषयी चर्चा होणार आहे। शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळत नाही आहे, शेतकरी मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाराज दिसून राहिला आहे। शेतकरी, बेरोजगार, महिला कोणालाच न्याय मिळत नाही आहे। कापसाला भाव नाही, कुठल्याच परिस्थितीत कोणालाही न्याय मिळत नाही। सगळ्या वर्गातले लोक नाराज आहे आणि सगळे रस्त्यावर बसलेले आहेत आणि सरकारकडनं अपेक्षा करत आहेत। आपण पाहिलं, विकास ठाकरे म्हणाले नेहमीप्रमाणे याही वर्षी सरकार मात्र फक्त आश्वासन देतात आणि याही वर्षी नेमक्या मागण्या ज्या आहे पूर्ण होतील नाही होतील हे पाहणं मात्र महत्त्वाचं आहे। पाहत रहा लोकवाहिनी मीडिया। पूजा एरगुडेची रिपोर्ट, नागपूर।